भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी, गरजे मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. नमस्कार. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या भागामध्ये असे दोन तरुण तडफदार उच्च विद्या विभूषित अमेरिकेत राहून देखील आपल्या देशावर प्रेम असल्यामुळे आपल्या देशात येऊन काहीतरी करावं या इच्छेनं पुन्हा मायदेशी परतलेले दोन युवक, त्यांच्याशी आपण गप्पागोष्टी करणार आहोत. त्यातले पहिले आहेत विकास बापट. नमस्कार, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. आणि दुसरे आहेत राहुल खिमसारा. नमस्कार. विकास बापट आणि राहुल खिवनसरा हे दोघेही अमेरिकेतील अनेक वर्षांचं वास्तव्य सोडून पुन्हा भारतात परतलेत आणि भारतासह अमेरिकेतही त्यांनी एक उपकंपनी स्थापन केली आहे. झेडकॉन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. ही कंपनी उत्पादन विकास सेवा कंपनी असून जगभरातल्या ग्राहकांना सेवा देते. सांगलीचे रहिवासी असलेल्या विकास यांनी वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंग आणि VJTI मधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. राहुल यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. दुसऱ्या वर्षात असतानाच त्यांचा संगणकाशी जगातला प्रवास अनपेक्षितपणे सुरू झाला. विकास बापट यांनी मुंबईत डेटाबेस डेव्हलपर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेत 12 वर्ष ते स्थायिक होते. राहुल हे सुद्धा शिकागोमध्ये अनेक वर्ष राहिले. आता जग ग्लोबल व्हिलेज झाले. कोणताही व्यवसाय जगाच्या कोणत्याही टोकावरून करता येतो. त्यामुळे अमेरिका सोडून भारतात परत येऊन अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आता त्यांचा व्यवसाय चालतो. नरेंद्र काळे, अशोक रानडे आणि भिडे गुरुजी यांच्यासह अनेक जणांकडून मार्गदर्शन विकास बापट यांनी घेऊन प्रेरणा घेतली आहे. राहुल यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजकार्याचा वसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून लाभलाय. ते रक्तदान शिबिरं आणि अन्न वितरण सेवा नियमितपणे देत असतात. तर चला तर भेटूया राहुल आणि विकास यांना. तुमच्या दोघांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. मी इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं तसं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही दोघं हे सांगलीचे, तुम्ही औरंगाबादचे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे उच्च शिक्षण घेतलं, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, MS केलं, मला वाटतं MBA केलं, अमेरिकेत गेलात, तिकडे व्यवस्थित तुम्ही सेटल झालात, चांगली नोकरी केली, नंतर व्यवसायही केला आणि नंतर तुम्हाला परत भारतात यावं असं वाटणारी खूप कमी युवक आहेत. त्यातले तुम्ही दोघं आहात. तर ही पुन्हा इथे येऊन काहीतरी करावं आणि ते सुद्धा उद्योग करावा, एखादा उद्योग निर्माण करून एक 100-1 जणांना आपण नोकरी द्यावी, त्यांच्या हाताला काम द्यावं, अशा भावनेने तुम्ही इथे परत आलात. तर ह्यामागची नेमकी प्रेरणा काय होती ते पहिल्यांदा ऐकायला मला आवडेल. पहिल्यांदा मी एक 4 ओळीमध्ये मी माझं समरी सांगेन. आजचं आपलं बोलण्याचं हे औचित्य लाभलं आहे. त्यासाठी सांस्कृतिक शैक्षणिक सांगलीत जन्म लाभला मी भाग्यवान. मुंबई शिकागोमध्ये मेंटरकडून मिळाले उद्योगाचे प्रोत्साहन. पुण्यनगरीत राहुलसह सुरू केली IT कंपनी झिकॉन. गरजे मराठी सोबतच्या कार्याने वाटतो आनंद आणि अभिमान. वा, 4 वर्षात 4 वाक्यात सगळं जिस्ट आलंय तुमचं. ते समरी करायचा माझा मीच काहीतरी हा चारोळी लिहायचा प्रयत्न केलाय. पण आता माझी सुरुवात झाली सांगलीमध्ये. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सांगलीमध्ये चांगल्या घरामध्ये, जिथं सगळ्यांना शिक्षणाची खूपच आस्था होती आणि सगळेजण खूप शिकलेले होते, अशा घरातनं घरात असल्यामुळे मला खूप त्याचा अभिमान आहे. तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा सांगलीमध्ये वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्स या विषयात.
आणि त्याच्यानंतर घरातले इतके लोक सगळे उच्च शिक्षित होते की मी जर मास्टर्स केलं नसतं तर मी एखाद वेळेस अशिक्षित राहिलो असं वाटलं असतं. त्यामुळं मी मास्टर्सला मुंबईला व्हिजिट यायला आल्यामुळं महत्त्वाची गोष्ट अशी घडली की जे मुंबईमध्ये आल्यामुळं पहिल्यांदा एक्सपोजर मिळतं वेगवेगळ्या कामासाठी किंवा जनरल जगण्यासाठी सुद्धा, त्याचा खूपच फायदा झाला. आणि ते करत असतानाच माझ्या मामांच्या बरोबर मी काही काम करायला लागलो, जे फार आधीपासून कम्प्युटर क्षेत्रात काम करत होते. अच्छा. त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करता करता मी मास्टर्स करताच थोडंसं पार्ट टाईम त्यांना हेल्प करायला लागलो. आणि त्यांच्याकडनं असं लक्षात आलं की अरे खूप गोष्टी वेगवेगळ्या करू शकतो आपण. इलेक्ट्रॉनिक्स एक क्षेत्र आहेच नक्की, पण कम्प्युटर हा त्यातलाच एक उपक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो. आणि त्याच्यानंतर टिपिकली जे सगळ्या घरातले स्टँडर्ड त्यावेळी जर TCSमध्ये वगैरे जात होते तसा मलाही जॉब मिळाला होता. पण मामाने सांगितलं की अरे एक नवीन कंपनी सुरू होती आहे, ती पण नंतर खूप मोठी झाली, सिल्वर लाईन टेक्नॉलॉजीज. पण मी ज्यावेळी गेलो त्यावेळी खूपच थोडे लोक होते, 20-25 लोकच आम्ही सुरू केलेलं होतं त्यावेळी. आणि त्याच्यामुळं ती एक इतकी सगळ्यात चांगली गोष्ट होती, कारण तिथं मला खूप लोक भेटले, पण त्यातले 2 महत्त्वाचे म्हणजे एकतर नरेंद्र काळे सर जे आमचे गुरु आहेत, आणि राहुल खिवसरा ज्याला मी तिथं मुंबईत भेटलो. आणि तिथपासनं 92 आम्ही बरोबर मित्र आहे आणि खूप गोष्टी बरोबर करतोय. आणि 2006 पासनं झिकॉन सोल्युशन्स ही कंपनी पुण्यामध्ये सुरू केली. अर्थात कसं आहे की आता जग इतकं जवळ आलंय, म्हणजे आपण म्हणतो ग्लोबल हब झालंय ते. त्यामुळे पुण्यात राहूनही तुम्ही जगभरातल्या अनेक कंपन्यांना सर्व्हिस देऊ शकता. अगदी अमेरिकेत सुद्धा आता तुम्ही उपकंपनी काढलेली आहे, त्यामुळे 2 महिने तुम्ही अमेरिकेत सुद्धा असता. त्यामुळे आता कुठेही राहून आपण कुठलंही काम इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं, IT क्षेत्रातलं करू शकतो. त्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतरही ते काम तसंच पुढे ती नेणं सोपं झालं असेल. आणि त्याला साथ तुम्हाला राहुलजींची मिळाली. त्यामुळे आता राहुलजींनाही विचारते की तुम्ही पण कसं शिकागोतनं परत इंडियात यावं हे तुम्हाला कसं वाटलं, आणि मग झिकॉनची सुरुवात आणि मग झिकॉनचा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? अच्छा, मी ॲक्च्युली आहे व्यावसायिक फॅमिली बॅकग्राऊंडमधनं, त्यामुळे आमच्या घरातला मी पहिलाच आहे की ज्याने जॉब केला ॲक्च्युली. अच्छा. हां, आमच्या घरात त्यावेळेस म्हणजे अख्खं घर जाऊ दे, पूर्ण परिवारात सुद्धा कोणी नोकरी केलेली नाही. त्याच्यामुळे मला हे 100% माहिती होतं की आज नाही तर उद्या आपल्याला स्वतःचं करायचंच आहे. बरोबर. आणि कम्प्युटर क्षेत्राचं इंट्रोडक्शन लकीली झालं. सेकंड इयरमध्ये असताना कम्प्युटरचा एक युनिव्हर्सिटीत काही कारणाने जावं लागलं, आणि त्यांनी सांगितलं की कोर्स करून बघ. इंजिनिअरिंग मी इलेक्ट्रॉनिक्समध्येच केलं आहे, पण एक कोर्स केल्यानंतर त्या दिवशी स्ट्राईक झालं की आपल्याला करिअर ह्याच्यामध्येच करायचं. 1989 सालची गोष्ट. म्हणजे त्यावेळी सुरुवात होती. हां, त्यावेळेस कोणाला माहीत सुद्धा नव्हतं की इंडस्ट्री किती मोठी होणार आहे, काय होणार आहे. पण तरी मला वाटलं की आपल्याला हे जमतंय आणि आपल्याला हेच करायचं आहे. आणि मग त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास केला, युनिव्हर्सिटी टॉपर होतो, पण शेवटी जॉब मला कम्प्युटरमध्येच करायचा होता. आणि तसा लकीली आजकाल जे कॅम्पस म्हणतात ती सुरुवात 92मध्ये औरंगाबादमध्ये कोणी कंपनी येण्याचं पण कारण नाही, पण लकीली सिल्वर लाईन आली. आणि मग ती नवीन असल्यामुळे कदाचित छत्रपती संभाजीनगरपर्यंत नाही, त्यांचा जो CK मूर्तींचं मी नाव घ्याल की त्यांनी असं सांगितलं होतं की मुंबई पुण्याच्या लोकांना जॉब मिळतातच, तू विल गो टू स्मॉलर टाउन्स. तर ते 30 मुलं घेऊन आलेच छोट्या छोट्या गावातनं, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, मद्रासच्या जवळचे काही छोटे इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा ते तेलुगूमधले म्हणजे आंध्रामधले काही कॉलेजेस, सगळे छोटे कॉलेजचे 30 मुलं आणले. अच्छा. आणि त्यांनी आम्हाला 6 महिने व्यवस्थित ट्रेनिंग देऊन इंडस्ट्री तयार केलं. आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही तयार आहात काम करण्यासाठी. अरे वा. आणि मग आम्ही तेव्हाच विकासला भेटलो. आणि लकीली वी गॉट इन सेम प्रोजेक्ट. असं पण होत नाही की जरुरी तुम्ही वेगळ्या ठिकाणी काम करू शकता, राईट, पण डेस्टिनी वॉज देअर. बरोबर. की वी वर्क इन सेम प्रोजेक्ट. आणि मग बरोबर गेलो, US ला बरोबरच राहिलो. बरोबर. पण माझं एवढं नक्की होतं की परत यायचं आहे. त्याच्यामुळे मी तेव्हा ग्रीन कार्डला पण अप्लाय केलं नाही, काही नाही. की वी न्यू की शिकण्यासाठी आणि वेगळा अनुभव. हां, म्हणजे बेसिकली काम समजण्यासाठी काय आहे काय नाही. आणि मग परत आल्यानंतर तुम्ही दोघांनी तिकडे अमेरिकेत नोकरी केली? हो. त्याच्या उलट आमच्या घरामध्ये होतं थोडंफार बिझनेसच्या बाबतीत, की आमच्या घरामध्ये बोटाच्या मोजण्या एवढेच लोक होते की सगळे नोकरी करणारे आणि हे केलेले. पण आमच्या घरात पण मला लहानपणापासून म्हणजे इंजिनिअरिंग करायला लागल्यापासून वाटत होतं की काहीतरी आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मुंबईत पहिल्यांदा काम करत असताना आम्ही एक जे प्रॉडक्ट तयार केलं होतं ERPचं, त्यावेळी म्हणजे खूप प्रॉडक्ट्स नव्हते. आता तुम्ही नावं ऐकली असतील, SAP, SAP म्हणून किंवा Oracle वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्ही केलेलं होतं. त्याच्या पहिल्या बीटा इम्प्लिमेंटेशनसाठी मला
शिकागोला जाण्याची संधी मिळाली. अच्छा. आणि खूप अवघड होतं हे सगळं, कारण एकतर आम्ही छोट्या गावातनं आलो होतो, त्यामुळे इंग्लिशचं पण बोलण्याचं कम्युनिकेशनचं पण हे होतं. आणि आता सारखं नव्हतं गुगल हातात. नाही, काहीच नव्हतं, इंटरनेट नव्हतं, ईमेल पण नव्हता. आणि शिकागोमध्ये मी गेलो आणि तिथं गेल्यानंतर जो पहिला म्हणजे मला अभिमान वाटतो सांगायला की जो पहिला क्लायंटकडं आम्ही काम केलं, तर तिथं ते बीटा प्रॉडक्ट आम्ही इन्स्टॉल करण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावरच होती. आणि मी तिथं 6-8 महिने मी जाऊन ते सगळं केल्यानंतर आमच्या कंपनीला त्या कंपनीच्या 8 डिव्हिजनची ऑर्डर मिळाली. आणि ते जे काम होतं ते मी शिकागोत असताना मुंबईत बसून राहुल मला हेल्प करत होता, आणि नंतर तो शिकागोला आला आणि त्यांनी ते टेक ओव्हर केलं आणि मी दुसऱ्या डिव्हिजन्स त्यांच्या बघायला हे मिळालं. आणि त्याच्यानंतर मग खूप वर्ष 5 वर्ष सिल्वर लाईन बरोबरच तिथं काम केल्यानंतर काळे सरांच्या बरोबर खूप गोष्टी करायला मिळाल्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप वेगवेगळ्या भागात काम करायला मिळालं. म्हणजे फक्त टेक्निकल कोडिंगचं तर काम होतंच, पण त्याच्याबरोबर बिझनेस अनालिसिस, नंतर त्याच्यानंतर डिझायनिंग, डेव्हलपमेंट, इम्प्लिमेंटेशन, युजर सपोर्ट आणि ऑल द वे गोईंग अप टू प्रोजेक्ट एस्टिमेशन, या सगळ्या ह्याच्यामध्ये मिळाल्यामुळं मला असं लक्षात आलं की आपणही काहीतरी करू शकतो. त्यामुळं मग तिथं मी नंतर 6-7 वर्ष मी जवळजवळ फ्रीलान्सिंगमध्ये काम केलं. आणि फ्रीलान्सिंगमध्ये काम करताना मला खूपच वेगवेगळे छान छोट्या मोठ्या कंपनीमध्ये, म्हणजे अगदी जनरल मिल्स आणि अर्न्स्ट अँड यंगसारख्या मोठ्या कंपन्यांपासनं छोट्या startup.com ज्यावेळी खूप मोठं हे झालं होतं 99, आणि त्यावेळी त्याच्यातही काम करायचा अनुभव मिळाला. आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे काही सगळं नेटवर्क तयार झालं, म्हणजे आता लिंक्डइन आहे पण त्यावेळी लिंक्डइन नव्हतं, पण त्यावेळी जे माझं नेटवर्क सगळं तयार झालं त्याचा उपयोग मी परत भारतात आल्यानंतर झाला. आणि भारतात येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांगलीमधली काइंड ऑफ घडण जी झाली होती. आणि मी खूप भाग्यवान समजतो की भिडे गुरुजींसारख्या व्यक्तीच्या बरोबर मला 2 वर्ष राहायची, आणि ते आमच्या घरी सांगलीत राहत असल्यामुळे त्यांच्याबरोबर खूप संधी मिळाली. आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं शिकागोत गेल्यानंतर, लग्नानंतर, की विकास तुम्ही तिकडं जाताय, छान काहीतरी शिका, नवीन गोष्टी बघा, परत या, आणि परत भारतामध्ये असे काहीतरी लोकांना, आणि त्यांच्या शब्दात म्हणजे अजून काही लोकांच्या 100 लोकांच्या चुली पेटवायला तुम्ही मदत केली तर खूप फायदा होईल. त्यामुळं काही करण्यासाठी इच्छा होती. त्यामुळं मग परत येण्याचा 2006ला मी आणि केतकी माझी मिसेस निर्णय केला. आणि त्याच्या आधीच राहुल त्याच्या घरातल्या कारणामुळे तो ऑलरेडी आलेला होता, आणि त्यांनी ठरवलेलंच होतं. मी सगळं ग्रीन कार्ड वगैरे स्टँडर्ड प्रोसेसमधनं जाऊन पण परत इकडं. पण हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण एकदा तिथे मुलं गेली की परत येत नाहीत. करतात देशासाठी काहीतरी, पण परत येत नाही. तर पण तुम्ही परत येऊन ते काम पुन्हा इथे नव्याने सुरू करून आज मला वाटतं 100-1 जण तुमच्याकडेही काम करतायत. तर एवढ्या खरंच चुली तुम्ही म्हणजे पेटवताय. पुढचा तुमचा प्रवास आणि झिकॉन नेमकं आता काय करतंय आणि ही कंपनी कशी तुम्ही एस्टॅब्लिश केलीत ते जाणून घेऊया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आपण झिकॉनपर्यंत आलेलो. भारतामध्ये आल्यावर तुम्ही झिकॉन कंपनीची स्थापना केली. तुम्ही दोघंही त्याचे संस्थापक आहात, तुम्ही CEO आहात, तुम्ही CTO आहात. तर नेमकं इथे येऊन मग ह्या झिकॉन कंपनीकडनं काय तुम्ही केलं? आणि मला वाटतं आता फक्त अमेरिका नाही तर बरेच ऑस्ट्रेलिया असेल, युरोपियन कंट्रीज असतील, इव्हन दुबईसारखे देश आहेत, ह्या सगळ्याच देशांमध्ये तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्स देताय. तर नेमकं आता झिकॉनमधनं काम काय करताय तुम्ही? आणि आता जे AI आलंय ते पण आता तुम्ही तुमच्या कामामध्ये इन्क्लूड केलंय, तर त्याच्याविषयी पण. मी पहिल्यांदा थोडंसं सुरू करतो, मग राहुल ॲड करेल त्याच्यामध्ये. तर झिकॉन सुरू करायच्या वेळी त्याच्या आधीच राहुल भारतात आलेला होता. त्यांनी काही लोकल इंडियन मार्केटसाठी काही प्रॉडक्ट्स तयार केलेले होते, पण त्यावेळी तो माझ्या मते की इट वॉज लिटिल अर्ली फॉर इंडियन मार्केट की IT सोल्युशन्स. त्यामुळं आम्हाला परत आल्यावर लक्षात आलं की आपण काहीतरी बाहेरचं, आणि माझं नेटवर्क तिकडं तयार झालेलं होतं मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळं मी परत येताना काही 1-2 छोटे प्रोजेक्ट्स घेऊन इंडियामध्ये आलो होतो की जे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट होते. म्हणजे नॉट जस्ट ॲप्लिकेशन की छोटंसं काहीतरी काम करायचं, पण जे प्रॉडक्ट आहे की ते खूप
त्याच्यावर खूप सायकल प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये पूर्ण आम्हाला काम करायला लागणार आहे असे काही कामं सुरुवातीला घेऊन आलो होतो. पण त्याच्यानंतर आम्ही परत जरा सगळं काय म्हणायचं ब्रेनस्टॉर्मिंग करून लक्षात आलं की मोठ्या सगळ्या IT कंपन्या आपल्याकडे इथं होत्याच त्यावेळी एस्टॅब्लिश झालेल्या होत्या. 2006चा वेळ आहे ही. आणि त्या सगळ्या कंपन्यांनी मोठ्या कंपन्यांचं मार्केट बरंच ऑलरेडी आणि होतं तिथेही काम. पण आमच्या लक्षात आलं की अमेरिकेमध्ये सुद्धा जवळजवळ 45% एम्प्लॉयमेंट इज जनरेटेड ती ही छोट्या स्मॉल स्केल किंवा मायक्रो कंपन्यांनी. त्यामुळे MSME जसं म्हणतो. हां MSME आपण इथं ज्याला म्हणतो तसं. तर आपण त्यांना टार्गेट करूया. आणि मी तिकडं काम करत असतानाही आम्ही ज्या लोकांबरोबर नेटवर्क झालो होतं ते पण छोट्या कंपन्या होत्या, काही IT छोट्या कंपन्या. तर ते आम्ही पहिल्यांदा डिसाईड केलं की हे आपण करायचं आहे. पण त्याच्यासाठी काम करणं एक सोपी गोष्ट आहे. म्हणजे आता एवढे वर्ष IT काम केल्यावर पण ते काम मिळवणं हे खूप वेगळं आणि अवघड गोष्ट आहे. त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या की म्हणजे इंटरनेटवरनं माहिती काढायची आधी कंपन्यांची, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस अटेंड करायच्या. तर मी जवळजवळ प्रत्येक वर्षी 1-2 महिने मी अमेरिकेमध्ये अगदी ईस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट कधी फ्लाईट घेऊन कधी ड्राईव्ह करून गाडी रेंट करून फिरलो वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस. आणि मग त्याचवेळी बाकी आहेत ते क्लायंट्स आमचे जे काही 1-2 मिळाले होते त्यांच्याकडनं रेफरन्सेस घ्यायचे. त्याच्याशिवाय कॉन्फरन्सेसमध्ये मिळालेले कॉलेजचे तुमचे आता कोणी मिळत आहेत का, त्यावेळी अजून हे सगळे नेटवर्क्स आणि व्हॉट्सॲप वगैरे सुरू झालेलं नव्हतं. पण त्यामुळं ज्या पद्धतीने काही कॉन्टॅक्ट्स होते त्याच्यातनं डेव्हलप करायचं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप सारं आम्ही फिरलो. आणि त्या क्लायंट्सची एखाद्याची कामं करताना आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे पार्टनर होतो. आम्ही पार्टनर होतोय त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही ग्रो झालात की आम्हालाही ग्रोथ मिळणार आहे अशा दृष्टीनं आम्ही सगळी बहुतेक कामं केली. त्यामुळं बहुतेक सगळी आम्ही ज्यांच्याबरोबर कामं करतोय ते लोकांची कामं 7-8 वर्ष 10 वर्ष किंवा काही तर अजूनही कामं करतोय. 2007ला 8ला वगैरे सुरू केलेले तुम्हालाच ते काम देतात. हां तर ते सुरू राहते कारण त्यांची ग्रोथ होते, त्यांना नवीन काहीतरी सोल्युशन्स पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. टेक्नॉलॉजीमध्ये तर खूप वेगवेगळे चेंजेस झालेले आहेत 2006पासून. त्या आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतोच आहे. तर त्याच्याबद्दल मी म्हणेन की आता AI चा जमाना आलेला आहे सगळा आणि AI मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी करतोय. तर त्या मी राहुलला सांगेन की थोडंसं जरा जास्त टेक्नॉलॉजी आणि सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये AI चा वापर कसा करताय तुम्ही? तर म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये आमचं लकीली काय झालं, लकीली किंवा स्ट्रॅटेजिकली असेल की वी आर अर्ली अडॉप्टर फॉर एनी टेक्नॉलॉजी. कुठली पण नवीन टेक्नॉलॉजी आली तर आम्ही कधी पण कायम पहिले लगेच, मी स्वतःच टेक्निकली साऊंड असल्यामुळे आणि मला आवडतं पण करायला म्हणून मग आम्ही स्वतः ट्राय करून बघा, काहीतरी करून बघा. त्याच्यामुळे सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही पुढे असल्यामुळे AI आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे आपण हे वापरून बघूयात. त्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही काय केलं की आपल्या सगळ्या टीममध्ये कोण कोण काय काय रोल AI कडनं आपण घेऊ शकतो. कारण AI कसा आहे की तो ह्याच्यासारखं आपल्या मी मगाशी बोललो तसं की देवाचे आपले जे अवतार आहेत किंवा वेगळे रूप आहेत तसं AI रूप आहे. तुम्ही त्याला ज्युनियर इंजिनियर म्हणून म्हटलं तर तुम्ही ज्युनियर इंजिनियर सारखं काम करणार. तुम्ही त्याला टेस्टर सारखं बघितलं त्याच्याकडे तर तो टेस्टर सारखं काम करणार. तर त्यामुळे आपण त्याला जे फीड करतो त्याप्रमाणे हां त्याच्यामुळे मग सगळ्या रोलमध्ये आम्ही इंडिव्हिज्युअली सगळ्यांना बोललो तुमचा रोल कसा डेव्हलप करता येईल, AI कसं वापरता येईल. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुलाबरोबर मी बोललो. ॲक्च्युली 100 मुलांबरोबर मी इंडिव्हिज्युअली बोललो. इंडिव्हिज्युअल की बाबा तुला AI कसं वापरता येणार आहे. आणि त्यामुळे ते तर झालंच. तर दुसरं आहे की AI वापरून काय करता येईल क्लायंटसाठी. राईट, आम्ही तर आमच्यासाठी वापरतोच आहोत. मग क्लायंटसाठी त्यांचं विजन. असं नाही ना झालं की AI तुम्ही तुमच्यासाठी वापरताय तर तुमच्याकडची माणसं कमी झाली? नाही, कारण की AI मुळे नवीन काम पण वाढतं ना. कारण की आधी जे पॉसिबलच नव्हतं ते आता AI मुळे पॉसिबल झालंय. त्याच्यामुळे मग क्लायंटला मी AI बेस्ड सोल्युशन्स द्यायला लागलो. आणि आता तिसरं त्याच्या पुढचं आहे की नुसतं AI वापरून नाही तर AIचे वापरून एजंट्स कसे बनवता येतील. आणि मग एजंटिक AI वापरून तुम्ही पूर्णच्या पूर्ण वर्कफ्लो सुद्धा कसा इम्प्लिमेंट करू शकता त्याच्यावरती आमचं भरपूर ॲडव्हान्स काम चालू आहे ऑस्ट्रेलियाच्या रिअल इस्टेट एजन्सी बरोबर. त्यांच्याबरोबर आम्ही गेले 12-13 वर्ष काम करतो आहोत वेगवेगळ्या सायकलमध्ये. आता AI आल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी AI एजंट्स बनवतोय. त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे कसं की मी पॅरलली स्वतःहून सुद्धा शून्यापासून काही बरीच सॉफ्टवेअर्स बनवली आहेत की जी पूर्णपणे AI वापरून कोडला हात न लावता. बापरे. हे आता AI मुळे शक्य झालं. त्याच्यामुळे मी आता भारतातल्या काही छोट्या कंपन्यांना सुद्धा की ज्यांना आधी सॉफ्टवेअर देऊ शकत नव्हतो आम्ही, आता ते आम्ही आता देण्याचा प्रयत्न करतोय.
पण जे कॉमन प्रश्न आहे, लोक म्हणतात AI मुळे नोकऱ्या जाणार आहेत आणि आपला देश असा आहे 140 कोटी जनता आहे, त्यामुळे आपल्याला लोकांना कामाला हाताला काम द्यायची गरज आहे. काही देश असे आहेत की त्यांच्याकडे माणसंच नाहीत, त्यामुळे सारखं AI किंवा टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहून जेवढं सगळं टेक्निकली ॲडव्हान्स करता येईल त्याचा प्रयत्न असतो. आपल्याकडे भरपूर हात आहेत कामाला. तर मग अशा आपल्यासारख्या देशामध्ये AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील, हाताला काम मिळणार नाही, असं काही होऊ शकण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? किंवा मग AIचा वापर आपल्या देशाने किती फास्टली ॲडॉप्ट करण्याची गरज आहे? नाही, खरं तर आपल्या देशामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे 2 ॲडव्हान्टेजेस आहेत. एक तर आपल्याकडे प्रॉब्लेम्स जे वेगळे आहेत की जे जगात कोणाचेच नाही आहेत. अच्छा. तर ते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतात की जे आता आपण सॉल्वच केले नाही आहेत. त्याच्यामुळे माझं असं म्हणजे उदाहरण एखादं? म्हणजे मला सांगता येईल की आता तुम्ही छोटं एखादा अभ्यासिका औरंगाबादला आहे, अभ्यासिकेसाठी कोणी सॉफ्टवेअर बनवणारच नाही, पण AI मुळे आता सॉफ्टवेअर बनवल्यामुळे त्यांचे ऑपरेशन्स इफिशियंट झालेत की जे त्यांना इफिशियंट करताच येत नव्हते. त्यामुळे अशा आता बऱ्याच बिझनेसेस तुम्हाला मिळतील की जिथे तुम्ही AI वापरून सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करू शकता की जे त्यांना आधी पॉसिबलच नव्हतं. त्याच्यामुळे आता जर कोणी स्वतःहून दाखवलं की मी करू शकतो, तर आय थिंक देर आर इनफ अपॉर्च्युनिटीज इन इंडियन बिझनेसेस इटसेल्फ की तुम्ही सॉफ्टवेअर देऊ शकता. बरोबर. जे अभ्यासिकेचं सॉफ्टवेअर आम्ही बनवलं आहे ते 100% AI एजंट्स वापरूनच बनवलेलं आहे. आणि म्हणजे प्रोग्राममधला एक शब्द पण त्याच्यातला कीबोर्डनी टाईप केलेला नाही, फक्त प्रॉम्प्ट्स देऊन बनवलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही दुसरा अजून एक AI एजंट बनवला की जो त्याची AV बनवू शकतो. तर ती जी AV दिसणार आहे याबरोबर ती सुद्धा 100% AIनीच बनवलेली आहे. एक रिमार्केबल गोष्ट आहे हा एंटायर प्लॅटफॉर्म, आणि तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ सुद्धा AI एजंट्सनी फक्त वीक्समध्ये बिल्ड केला आहे, मंथ्समध्ये नाही. हे CEO स्टडी आहे. स्टडी स्पेसेससाठी एक बुकिंग प्लॅटफॉर्म जे वर्किंग स्पेस सारखे काम करते. डॅशबोर्डवर बुकिंग्स, कलेक्शन्स आणि सीट ऑक्युपन्सी एकाच लाईव्ह व्ह्यूमध्ये असतात. फोरकास्टिंग प्रोजेक्ट्सची सिटिंग डे बाय डे अवेलेबिलिटी असते, त्यामुळे कोणत्या डेट्स ओपन आहेत, फुल आहेत किंवा फुल्ली बुक्ड आहेत हे तुम्ही पाहू शकता. प्रत्येक सीट बुकिंग एकाच ठिकाणी असते. नेम, फोन किंवा सीटनुसार सर्चेबल आणि होल टीमचा लाईव्ह स्टेटस असतो. सीट बुक करायला फक्त एक मोमेंट लागतो. मेंबरचे डिटेल्स कॅप्चर करा, त्यांची सीट आणि स्लॉट निवडा आणि पेमेंट कन्फर्म करा. स्टडी स्पेसेससाठीचा कम्प्लीट बुकिंग प्लॅटफॉर्म जो नॉर्मली बिल्ड करायला मंथ्स लागतात, तो AI एजंट्सकडून वीक्समध्ये डिलिव्हर केला जातो. सर, तुम्ही शिकागोला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम केलं, म्हणजे नोकरी सोडल्यानंतर एक व्यावसायिक म्हणून तुम्ही फ्रीलान्स करत होता. तर मला वाटतं त्याच्यात तुम्ही काही अमेरिकन कंपन्या किंवा अमेरिकन शासकीय सरकारी कार्यांबरोबर पण काम केलं, तर असा एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल नक्की. हां, खूप वेगवेगळे आणि खूप छान अनुभव आहेत आणि इतके छान छान लोक भेटतात. मला वाटतं तुम्ही म्हणताय ते मगाशी आपण गप्पा मारत होतो त्याप्रमाणे मी शिकागो पोलीसमध्ये काम करत होतो आणि तिथून इतकं छान काम करण्याचा अनुभव आला. आणि माझं जे काम होतं ते खूपच वेगळं होतं की ते काइंड ऑफ त्या पोलिसांवर वॉच ठेवण्याचं काम सॉफ्टवेअर बनवत होतो आम्ही, की ऑफिस ऑफ प्रोफेशनल स्टँडर्ड्स, म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट जर काही कंप्लेंट्स आल्या तर त्या कशा प्रोसेस करायच्या ह्याच्या ट्रॅकिंगसाठी करत होतो. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिकडनं निघताना मला त्यांनी इतकं सुंदर त्यांनी मला गिफ्ट दिली आणि ती अगदी सांगण्याजोगी आहे की मला निघताना त्यांनी सांगितलं की एक मी ज्या फ्लोअरवर बसायचो तिथं त्यांनी एक पोस्टर करून लावलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं की इफ यू फाइंड दिस गाय प्लीज रिपोर्ट टू सार्जंट अँडरसन, कारण यांनी आमच्यासाठी इतकं छान काम केलंय आणि आता ते सोडून इंडियात चाललाय, पण आम्हाला परत पाहिजे. आणि सगळ्या मोस्ट वॉन्टेड आणि त्यांचे शिकागो पोलीसचं जे मोस्ट वॉन्टेडचं जे स्टँडर्ड पोस्टर असतं तर ते त्यांनी वापरलं होतं आणि खाली मात्र त्यांनी सगळ्यांनी त्या 30 लोकांनी सह्या केल्या होत्या. सो हा खूपच अमेझिंग अनुभव होता तो. म्हणजे पोलिसांसाठी सुद्धा तुम्ही काम केलंय, प्रॉडक्ट दिलेत, म्हणजे खरंच मानलं पाहिजे. आणि तिथल्या पोलिसांना म्हणजे खरंच तुमचं काहीतरी त्यात स्पेशालिटी असणार की म्हणून तुम्हाला ते काम करायला मिळालं. तर असेच अनेक अनुभव आहेत तुमच्याकडे. मग असं करता करताच तुमचा गर्जे मराठीशी कसाही कनेक्ट आला आहे, म्हणजे अमेरिकेत असताना पण आणि आता इथे भारतात आल्यावर सुद्धा, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही कसं काय काम करताय तेही आम्हाला ऐकायला आवडेल, पण ते ऐकूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत.
तर सर आता आपण नेमकं तुम्ही IT किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात काय काय केलं त्याबद्दलची माहिती दिली. त्यासाठी झिकॉन कंपनी इथे येऊन स्थापन केली आणि इथे जरी ती स्थापन केलेली असली तरी तुम्ही जगभरातल्या कंपन्यांना आता तुमची प्रॉडक्ट्स देताय, सर्व्हिसेस देताय, AIचाही वापर सुरू केला आहे आणि जवळजवळ 100 जण तुमच्याकडे कामालासुद्धा आहेत. तर हे करत असतानाच अर्थात गरजे मराठी ही जी संस्था आहे ती जगभरातल्या मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम करते. तर त्यांच्याशी तुमचा कनेक्ट झाला आणि मग गरजे मराठीशी तुम्ही कसे कनेक्टेड झालात आणि तिथे त्यांच्यातर्फे सुद्धा तुम्ही आता काय काम करताय? गरजे मराठीचं आनंद गानू सरांशी पहिल्यांदा माझं लिंक्डइनवर पहिल्यांदा ओळख झाली होती. अच्छा. त्याला झाले बरेच 8-10 वर्ष झाले असतील, पण त्याच्यानंतर मे बी काहीतरी कारणामुळं असेल इकडं तिकडं कधी पर्सनली गाठ पडली नव्हती किंवा कुठल्या त्यांच्या कॉन्फरन्सेस किंवा अशा झाल्या पण नव्हत्या. पण 3 वर्षापूर्वी ज्यावेळी कॅलिफोर्नियामध्ये कॉन्फरन्स होती त्यावेळी मला त्यांच्या कॉन्फरन्स अटेंड करायचा संधी मिळाली आणि तेव्हा त्यांची ओळख झाली. आनंद गानू सर, माधव दापके सगळ्यांची ओळख झाली आणि तेव्हापासून मला लक्षात आलं की अरे हे खूप काहीतरी छान करतायत की म्हणजे मी आपलं अगदी साध्या शब्दात सांगतोय की मराठी लोकांसाठी अख्ख्या जगातल्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी आणि नुसतं मराठी लोकांचं महाराष्ट्र मंडळ आणि ह्या गोष्टी तर US मध्ये खूप करतातच आहेत सांस्कृतिक गोष्टी, पण ह्या व्यावसायिकांसाठी यांनी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करता येते का, तर आणि आपल्याला खूप त्याच्यातनं मिळणार आहे. म्हणजे सगळ्यांना पहिल्यांदा असतंच आपल्याला काय मिळतं. तर त्यामुळं माझी ओळख झाली आणि पहिल्यांदा कॅलिफोर्नियामधल्या त्यांच्या कॉन्फरन्समध्ये मी अटेंड केलं. तिथं ओळख झाली, तिथं खूप आणि नवीन नवीन लोक भेटले आणि मी आमच्या कंपनीच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे बिझनेस डेव्हलपमेंटसाठी फिरतच असतो अमेरिकेमध्ये. तर त्यावेळी तिथं ओळख झाली आणि त्याच्यानंतर मग आमचं नातं असं काय सुरू होऊन मग ते हळूहळू इतकं घट्ट झालं की आता गरजे मराठीचं पुण्यातलं ऑफिस हे आमच्याच ऑफिस बिल्डिंगमध्ये आहे. कारण मी आनंद आधीपासून केव्हापासून बोललेलो होतो माधवलाई की अरे आपण काहीतरी करू शकतो आम्ही, तर त्या आमच्याकडं जागाही आहे. आम्ही आता लॉकडाऊन नंतर बरंच काम आम्ही रिमोट पण सुरू केलं होतं की जे त्यामुळं सगळी 100% आमची जागा काही आम्हाला लागत नव्हती. तर तुम्हाला वापरायची तेव्हा वापरायला लागा. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्यांना तेवढंच नको आहे, तर त्यांना परमनंट बेस पाहिजे पुण्यामध्ये, कारण लोक खूप येतात. आणि त्याच्यामुळे अजून इतकी चांगली गोष्ट झाली की आमच्या वास्तूमध्ये इतके चांगले लोक येऊन गेलेत की जे जगात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं केली आहेत. आणि आम्ही आता त्याच्याबरोबर तेव्हापासून मी जवळजवळ 4 कॉन्फरन्सेस त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणच्या न्यूजर्सी, कॅलिफोर्निया, मुंबई, पुणे अशा त्यांच्याबरोबर जाण्याचा मला योग आला. ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप मित्र नवीन मिळाले आणि त्याच्यातून चुकून काही कामं मिळाली तर आम्हाला झिकॉनलाही फायदा आहे. पण आम्ही काही कॉन्ट्रीब्यूट करता येते का, तर आम्ही माधव आणि आम्ही खूप प्रत्येक नवीन इनिशिएटिव्हमध्ये आमचे काही डिस्कशन्स असतात की काय करता येते आणि त्याच्यामध्ये आम्ही काय हातभार लावू शकतो. या दोन्ही प्रकारांनी चांगलं माहिती सुरू असते, देवाणघेवाण. त्यामुळं हा खूपच छान अनुभव आहे. बरोबर. सर तुम्हाला कसा काय आनंद गानूंबरोबर अनुभव आला आणि तुम्ही काय तिथे आता शेअर करताय गरजे मराठीमध्ये? नाही, जसं विकास बोलला तसं आम्ही डे टू डे ऑफिसमध्ये असतो तेव्हा त्यांच्याबरोबर भेट होतेच ॲक्च्युली. आणि म्हणजे आपलं बोलणं नाही झालं आधी, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये काका खिवनसर म्हणून जे माझे वडील होते आता गेले. मी विचारणारच होते की तुम्ही नुसता बिझनेस नाही तर सामाजिक कार्यात सुद्धा खूप अग्रेसर आहात आणि तुमचे वडील म्हणजे आम्ही खूप ऐकलं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ दररोज गेली 12 वर्ष 1000 जणांना जेवण देत आहेत, रक्तदान शिबिरं आयोजित करतात आणि सामाजिक कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. आणि ते वडिलांचं काम आपणही पुढे ती लिगसी सुरू ठेवावी म्हणून तुम्हीही करताय. आज दररोज 1000 जणांना जेवण देणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. तर ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून ती सुद्धा तुम्ही जपताय. म्हणजे आम्ही पण भाग्यवान आहोत की आम्हाला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल बरोबर आमचा परिवारच जुडलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग वडिलांनी आधी 10-12 वर्ष ब्लड डोनेशनचं काम केलं. मग त्यांच्या एक दिवशी लक्षात आलं की अरे ते जेवणाचा प्रॉब्लेम आहे, इथे येणाऱ्या गरिबांना जेवण. म्हणून मग त्यांनी जो अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केला समाजाच्या पूर्ण सपोर्टमुळे अजूनही चालू आहे. आणि अनफॉर्च्युनेटली वडील जानेवारीमध्येच गेले, पण त्याच्यानंतर सुद्धा एकही दिवस एकही वेळ खाडा नाही आहे आणि आमच्याकडनं परिवाराकडनं जेवण पूर्णपणे चालू आहे. मला वाटतं करता नाही रक्तदान शिबिर आमच्या ऑफिसमध्ये होतातच ॲक्च्युली.
जोपर्यंत ऑफिस चालू होतं तोपर्यंत रक्तदान शिबिरे पण आमच्याकडे दरवर्षी नियमित होतच. बरोबर. म्हणजे एक आपण म्हणतो ना की बिझनेस बरोबर एक ज्या समाजात आपण राहतो त्याचं पण काहीतरी एक ऋण फेडण्यासाठी हे सामाजिक कार्य पण चालू असतं आणि त्याला झिकॉनची पण मदत असते. पूर्ण मदत आहे. बरोबर. सर आता जाता जाता त्यामुळे शेवट तुमच्यासारखे 2 तरुण जेव्हा इंजिनिअरिंग करतात, अमेरिकेत जातात, तिथे उच्च शिक्षण घेतात, नोकरी करतात, तिथेही व्यवसाय करतात आणि पुन्हा एकदा ठरवून प्लॅन करून भारतात येतात, तरीही अमेरिकेशी जोडलेले असतात आणि भारतातल्या लोकांनाही काम देत आहे, सेवा देत आहे. तर तुमचं म्हणजे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला हवं खरं दोघांचं. तर आता अशी आपल्याकडे अनेक इंजिनियर होत आहेत मुलं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या मुलांसाठीच काहीतरी गरजे मराठीसुद्धा करताय. त्यांच्यासाठीच तुम्ही परत आलायत की त्यांनासुद्धा आपण हाताला काम द्यावं आणि काहीतरी त्यांच्याही क्रिएटिव्हिटीला आपण चालना द्यावी. तर ह्या मुलांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सल्ला द्याल की मुलांनी नेमकं आता काय करायला हवं ह्या सध्याच्या घडीला? कारण आता आपण एवढे तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा. सर्वसामान्य आमच्यासारखा माणूससुद्धा टेक्नॉलॉजीशिवाय काहीच करू शकत नाही अशी अवस्था आहे. तर किती संधी आहेत या क्षेत्रात आणि मुलांनी नेमकं आता स्वतःला कसं मोल्ड करायला हवं? तर मी एक सिलिकॉन व्हॅलीमधला शब्द वापरतोय, हाय एजन्सी म्हणून. तर त्याचं मराठी ट्रान्सलेशन म्हणजे इच्छाशक्ती आणि कृतिशीलता ह्याचं कॉम्बिनेशन. तर ही जी हाय एजन्सी आहे स्वतःमध्ये वाढवली तर भरपूर काम आहे. आणि खरं हे सिलिकॉन व्हॅलीचा शब्द नाही तर समर्थ रामदास पण सांगून गेलेत, केल्याने हो तयारी आधी केले पाहिजे. बरोबर आहे. तर दुसरं काहीच नाही. तर तुम्ही जे चान्स मिळेल तसा काम करत राहा. 4 वर्षामध्ये कॉलेजबरोबर जे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला लागू शकतं. आणि आता रोल दर 3 वर्षांनी बदलणार आहेत, दर 2 वर्षांनी बदलणार आहेत, दर 6 महिन्यांनी रोल बदलणार आहेत. त्यामुळे जे रोल दिसतात तुम्हाला, तुम्ही जॉब मार्केटमध्ये सर्च करू शकता की नवीन रोल कुठले आले आहेत की जे नव्हतेच आधी. आता यायला तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. आणि त्याप्रमाणे नवीन रोलला काय लागतंय त्याप्रमाणे तुमची दर 2-3 वर्षांनी तयारी केली, स्वतःची हाय एजन्सी ठेवली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. देर आर स्टील इनफ प्रॉब्लेम्स टू बी सॉल्व्ड. बरोबर. आणि एस्पेशली त्यांनी सांगितलं तसं की आता AIमुळं काही गोष्टी ऑटोमेट होणार आहेत किंवा काही काम कमी होणार आहे. पण आम्हाला असं वाटतं की भारतामध्ये अशा खूप गोष्टी होत्या की ज्या आपल्याला IT सर्व्हिसेस ह्या सगळ्या आत्तापर्यंत एक्सपोर्ट होत असल्यामुळं त्या अफोर्ड व्हायच्या नाहीत. तर त्या गोष्टी भारतातल्या कंपन्यांना आता शक्य होतील. त्यामुळे आपल्या इथं पण खूप साऱ्या गोष्टी करण्याजोग्या आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी शिकत असताना वेगवेगळ्या लोकांशी बोला जे बिझनेस करतायत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते तुम्ही सॉल्व कसे करता येतील. तर त्याच्यासाठी तुम्ही AI वापरा. तर त्यामुळे अजून इतकं नवीन क्षेत्र उपलब्ध होऊ शकतात की जिथे आत्तापर्यंत IT सर्व्हिसेस पोचायचे खूप पोचल्या नाही आहेत किंवा जितक्या अजून अवेलेबल आहेत तेवढ्या पद्धतीनं नाही पोचल्या आहेत. तर तिथं खूप कामं असू शकतात. थोडं जॉब वेगवेगळ्या लोकांचे कमी होण्याची शक्यता आहे, नाही असं नाही. पण ओव्हरऑल आय थिंक खूप गोष्टी खूप छान करता येतील अजून AIच्या माध्यमातून. बरोबर आहे. तर तुम्ही दोघंजण आलात आणि एकूणच तंत्रज्ञान क्षेत्रातली ही माहिती दिलीत. अमेरिकेत, भारतात काय संधी आहेत आणि तुमचाही प्रवास कसा घडला त्याविषयीची माहिती दिलीत. आणि गरजे मराठीचा हा कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे खरं म्हणजे की असे तुमच्यासारखे जे युवक बाहेर काम करतायत तर त्यांची माहिती लोकांनाही पोचवावी आणि नेमकं काय काय ह्याच्यात संधी आहेत त्याची पण माहिती लोकांना कळावी. तर ते दोन्ही मला वाटतं हेतू आपल्या गप्पांमधनं साध्य झालेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही इथे आलात आज आणि तुमचा सगळे अनुभव आमच्याकडे शेअर केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि गरजे मराठीचे आणि सह्याद्रीचे आभार. थँक्यू. तर मंडळी पुढच्या भागातही आपण अशाच काही उच्च विद्या विभूषित आणि काहीतरी वेगळं करणाऱ्या उद्योजकांशी गप्पागोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.